काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल। समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोलार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। जम्मू काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी अतिरेक्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला आणि यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला। याचे पडसाद संबंध देशभर उमटू लागलेत। तर शेवगाव येथील क्रांती चौकात सकल हिंदू समाजाच्या वतीनं पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याचा निषेध करून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या गेल्या। सकल हिंदू समाजाच्या वतीनं पाकिस्तानचा ध्वजही जाळला गेला। हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, ही घोषणा आम्ही लहानपणापासून देतोय। आता आमच्या म्हातारपणी हिंदू हिताचं सरकार देशात आलेलं आहे। माझी सरकारला विनंती आहे, मी आता शेवगावच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं की शेवगाव शांत आहे असं तुम्ही वरती वृत्त पाठवा। आपला माननीय पंतप्रधान अंतर्गत सुरक्षेमुळे थोडे शांत बसलेले आहेत। माझी त्यांना विनंती आहे की अंतर्गत सुरक्षा तुम्ही आता राम भोरसे सोडा आणि 195 देशाच्या यादीतला एक नालायक पाकिस्तान कायमचा मिटून टाका। आपलं वीर जवान त्यांचं रक्त 2 दिवसापासून खळखळत आहे, रक्त तापलेलं आहे। अनेक मिलिटरीतले जवान माझे मित्र आहेत, अनेकांशी माझं फोनवर बोलणं झालेलं आहे। जवान आपले तयार आहेत, फक्त शासनाचा, मान्य राष्ट्रपतीचा आणि मान्य पंतप्रधानांच्या आदेशाची ते वाट पाहत आहेत। माझी मान्य पंतप्रधान आणि मान्य राष्ट्रपतींना विनंती आहे की जगाच्या 195 देशाच्या यादीतलं एक देश कमी करा आणि आता तातडीनं पाकिस्तानवर हवाई हल्ला, नौदलाचा हल्ला आणि लष्कराचा हल्ला करून एकदाच हे कायमचं दुखणं मिटून टाका, एवढी माझी मान्य पंतप्रधानांना विनंती आहे। 2 दिवसापूर्वी झालेल्या पहलगाम येथे हल्ल्याच्या निषेधार्थ आज शेवगाव सकल हिंदू समाजाच्या वतीने पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आलेला आहे। रोज या गोष्टीचा वाटतो, अजूनही झोपलेलं हिंदू जागा होत नाहीये। त्या दिवशी त्या लोकांना धर्म विचारून त्यांना मारण्यात आलेलं आहे। मग इतकं जर शंडपणा, जर एवढं जर होत असताना हिंदू जर झोपलेला असेल त्याचा काही उपयोग नाही। आमची एक विनंती आहे मोदी साहेबांना, आता हे दरवेळेचं रोज रोजचं मरण पास करून एकदाच काय तो फैसला करून एक तर ते राहते नाही तर आपण राहू, एवढंच आमचं धोरण, आमची मागणी आहे की आता मोदी साहेबांनी ऍक्शन घ्यायला पाहिजे। दुसरी गोष्ट अशी की गेल्या 2 दिवसापासून आम्हाला असं जाणवतंय की गाझापट्टीत झालेल्या हल्ल्याचा निषेध होत होता, पण आज भारतात झालेल्या हल्ल्याचा भारतात राहून काही लोक निषेध करत नाहीयेत। ही मोठी शोकांतिका आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की आता फैसला हवा। निष्पाप पर्यटकांना जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये अतिरेक्यांनी गोळ्या घालून ठार मारलं। तर अतिरेक्यांनी त्यांना हिंदू म्हणून ठार मारल्यामुळे सकल हिंदू समाजानं याचा निषेध करत मोदी साहेब एकदाचा पाकिस्तानचा फैसला कराच असा टाहो सकल हिंदू समाजानं फोडला। धर्म विचारून गोळ्या घातल्यानं आणि भारतीय सैनिकांचा ड्रेस परिधान करून हा दहशतवादी हल्ला केल्यामुळे सर्वत्र चीड व्यक्त केली जाते आहे। जयप्रकाश बागडे, सी न्यूज मराठी, शेवगाव। डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 96 23 25 67 22।